नमस्कार, किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ आलू टिक्की आज आपण बनवणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ। एक टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमची टिक्की नेहमी छान व क्रिस्पी बनेल। चला, आता मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धी वाटी पोहे आणि 2 चमचे तांदूळ, कोणतेही तांदूळ घेऊ शकतात तुम्ही। आपण मिक्सरला त्याला फिरवून घेऊया। थोडं जाडसरच राहू द्यायचं, बघू शकतात जाडसरच आहे, भरडच राहू द्यायचे। आता चला, बटाटे उकळलेले 3 बटाटे घेतले उकळलेले इथं मी, ते आपण मिक्सरमध्ये पीठ काढून घेतले। ते चिरलेला कांदा बारीक, हिरवी मिरची बारीक, लाल मिरची पावडर, मसाला, लिंबू आणि जिरा पावडर, भरपूरशी कोथिंबीर आणि मीठ चवीपुरते। आता हे सगळं हातांनी छान मिक्स करून घेऊ आणि आपल्या आवडीच्या आकाराच्या टिक्क्या तयार करून घेऊ। आता मध्यम गोल आकाराचा तयार करून घेऊ आपण। हातावर घ्यायचा छोटा गोळ, आपल्या तुम्हाला जेवढा आकाराचे हवे असतात तेवढे, छोटेच असतात ते, आणि गोल करून प्रेस, हातावर हलक्या हाताने प्रेस करायचं, बघू शकतात। आता अशाच सगळ्या मी तयार करून घेते। अशा सगळ्या तयार झाल्या आपल्या, बघू शकतात। आता शॅलो फ्राय करून घेऊ त्याला पॅनमध्ये। जेवढे बसतील तेवढे ठेवायचे पॅनमध्ये। आपण छान कुरकुरीत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत, तेलही जास्त लागत नाही त्याला, तर फ्राय करून घेऊ त्याला छान दोन्ही साईडने। तांदळाचं पीठ आणि पोहे हेच टिक्कीला बाहेरून मस्त कुरकुरीत बनवतात, त्यामुळे हे 2 पदार्थ आवर्जून घाला त्याच्यात। बघू शकता दोन्ही साईडने छान सोनेरी रंग आलाय। आता गरमागरम एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। ही टिक्की हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दही सोबत खाऊ शकतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। असाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।